नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निराधार योजना या दोन योजनांसाठी दोन मोठ्या खुशखबर आली आता शासनाने दोन नवीन जी.आर काढले आणि त्या जी.आरमध्ये त्याने सविस्तर माहिती सांगली आहे। तरी आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब तर करून जा। तर बघूया चला, संजय गांधी निराधार योजना ही योजना 2024 ते 2025 करता अनुदानाचे वाटप सुरुवात करण्यात आली आहे। आणि ही योजना कधी स्थापन झाली आहे बघा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय सविस्तर भवन मुंबई 2024 ते 25 करता सुरुवात केली आहे आणि दिनांक 3 जानेवारी 2025 पासून ही सामाजिक न्याय विशेष सहायता विभाग यांनी सुरुवात करण्यात आली आहे। बघा याच्यात त्यांनी कोणता नियम आणि शासन निर्णय घेतले आता बघा, सन 2024-25 करता त्यांनी अनुदान वाटप करता किती लाभार्थ्यांना किती पैसे देण्याचं वितरित केले आहेत बघा। तर पहिलं वितरण आहे त्यांनी 1,29,000 इतके त्यांनी वितरण करण्यात सुरुवात केली आहे। दुसरं वितरण बघा 51,86,00,000 इतके पैसे त्यांनी आर्थिक मदतीसाठी त्यांनी उपयोग केले आहेत बघा। आणि त्यापैकी संदर्भात 3 क्रमांक येथील शासन निर्णयाने संजय गांधी निराधार योजना अनुदान जिल्हा यासाठी त्यांनी किती रुपयाचं त्यांनी शेतकऱ्यांना मजुरी देण्यात आली आहे बघा। 82,16,00,000 रुपये यांनी मजुरी देण्याचे त्यांनी निर्णय घेतला आणि त्यापैकी त्यांनी 33,12,00,000 इतका निधी विभाग कार्यालयाला वितरित करण्यात आलेला आहे बघा। आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या तंत्रुत संजय गांधी निराधार योजनेतनी त्यांनी योजनेसाठी जिल्हा स्तराकरता त्यांनी 18,32,00,000 इतके हजार रुपये त्यांनी 30 फक्त विविध भूमिकांना शेतकऱ्यांना सहायता देण्याचे ठरवले आहेत। आणि तिच्यापैकी बघा रुपये 7,27,01,260 फक्त इतके निधी बीम्स प्रणाली वितरित करण्यात आले आणि डिसेंबर 2000 ते जानेवारी 2025 इतके कालावधीतनी त्यांनी एक वितरण डिसेंबर महिन्यातनी त्यांनी सुरू केले आहे बघा। आणि जानेवारीपर्यंत त्यांनी हे वितरण सुरुवात करण्यात आले आहे बघा। आणि कार्यालयीन खर्च उद्दिष्टासाठी त्यांनी या शासनासाठी नवीन निर्णय घेतला आहे बघा। आता पुणे, कोकण, नाशिक आणि नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर इतके जिल्ह्यांनी त्यांनी वितरित सुरुवात केली आहे आणि त्यांनी इतके पैसे या जिल्ह्यामध्ये टाकण्याचा त्यांनी सांगितले आहे। हे होता पहिला जी.आर। तर दुसरा जी.आर काय म्हणते बघा, तर दुसरा जी.आर मध्ये ते म्हणतात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निर्वितरण योजना या योजनेसाठी त्यांनी लाभार्थ्यांना आर्थिक सहायता वितरण DBT या पोर्टलद्वारे करण्यात आले आहे आणि योजना राबवण्यात आली आहे बघा। पहिलं त्यांनी काय म्हटलं बघा, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहायता विभाग आहे आणि हे दिनांक 3 जानेवारी 2025 पासून त्यांनी सांगितले आहे बघा। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगू की लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 इतके आर्थिक DBT पोर्ट मार्फत जमा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तसेच नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वतास पारंपरिक पद्धतीने त्यांनी ही योजना राबवण्यात आली आहे बघा। आता जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असलेल्या दरम्यान कालावधीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यांनी DBT पोर्टद्वारे त्यांनी आर्थिक DBT पोर्ट मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सांगितले आहे बघा। आता एवढा निधी आवश्यक आहे की त्यामुळे सरदूळ योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेले स्वातंत्र्य दिले आहे। आणि बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात बघा, तुमचे पैसे आता पहिल्या आठवड्यातनी सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला आता व्हिडिओ पूर्ण माहीतच झाला असेल, तर व्हिडिओला शेवट घेऊया। तर व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्सवर नक्की कळवा। तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।